आहे आपली मस्त कढीपत्त्याची चटणी आणि गरमागरम मक्याची भाकरी। चला तर मग ट्राय करून पाहूया कशी झाली आपली चटणी। कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हाय हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात। तुम्हा सर्वांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। चला तर सुरू करूया चटणी बनवायला। इथे घेतलाय मी ताजा कढीपत्ता, लाल मिरच्या, थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ, तीळ घेतलेले आहेत इथे मी 2 चमचे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लास्टला आपण घेत आहोत थोडासा लसूण। या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होण्यासारख्या आहेत, त्यामुळे झटपट चटणी ही बनते। चला आता मी इथे तवा ठेवलेला आहे आणि याच्यावरती आता कढीपत्ता छान असा भाजून घेणार आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि पानं कडक होईपर्यंत भाजायची, जास्त भाजायची नाहीत, करपू द्यायची नाहीत पानं। कढीपत्त्यामध्ये असलेले आयर्न, कॅल्शियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि कढीपत्ता आपल्या केसांसाठी तर वरदानच आहे। इथे मी बारीक गॅसवरती शेंगदाणे पण भाजून घेणार आहे। सतत हलवत राहून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जास्ती नाही भाजायचे। शेंगदाणे प्रोटीनचा स्रोत मानला जातो। चटणीमध्ये जर शेंगदाणे घातले ना तर त्याची चवही वाढते आणि पौष्टिकताही वाढते। शेंगदाण्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच आणि पोटही भरल्यासारखं वाटतं। आता आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत। आपण तीळ हलकेच आणि थोडेच भाजणार आहोत, कारण जर तीळ जास्ती भाजले तर चटणी कडू होण्याची शक्यता असते। इथे मी आता जिरे पण थोडेसे हलकेसेच गरम करून घेत आहे, जेणेकरून ते बारीक होतील पटकन। इथे मी आता लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, याही मी थोड्याशा अशा भाजून घेत आहे। बारीकच गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच थोड्याशा ह्या भाजून घ्यायच्या आहेत। आता मी लसूण पण भाजून घेत आहे। सतत असं हलवत राहून छान सगळ्या बाजूनी लसूण भाजून घ्यायचा आहे। लसूण हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे। लसणामुळे ना प्रत्येकच गोष्टीला खूप छान अशी चव येते। इथे मी आता सगळं भाजून घेतलेलं थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे, तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया। तुम्हाला मक्याची भाकरी आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर मक्याची भाकरी खूप आवडते, त्यामुळे मी जेव्हा दुपारच्या वेळी मला एकटीसाठी जेवण बनवायचं असतं ना तर मक्याची भाकरी बनवणंच प्रिफर करते। मला खूप आवडते मक्याची भाकरी। आता इथे मी छान पीठ मळून घेत आहे, जेवढं जास्त मळेल तेवढं भाकरी खूप छान बनते। ही कढीपत्त्याची चटणी ना 8 ते 10 दिवस आरामात टिकते। फक्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवावी लागते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर ती अजून जास्ती दिवस टिकू शकते। आणि ही कढीपत्त्याची चटणी आपण चपाती असो, भाकरी असो किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला असो किंवा इडलीसोबतही खाऊ शकतो। चटणी एक, फायदे अनेक आहेत ना। तुम्ही ही घरी नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा की त्याची चव कशी झाली होती। आता मी इथे मिक्सरमध्ये हे बारीक करून घेत आहे। आता माझ्याकडे खलबत्ता किंवा पाटा वरवंटा नाही आहे, त्यामुळे मिक्सरमध्ये करावं लागत आहे। जर पाटा वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये जर कुटली ना तर खूपच अजूनही छान चव येते, एकदम नैसर्गिक। इथे आपली चटणी तयार आहे पहा। आता खाताना याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकूनही खाऊ शकता। आम्हाला तर आहे असंच खायला आवडतं, तेल टाकूनही खाऊ शकता तुम्ही। इथे माझी भाकरी पण रेडी होत आहे पहा, तयार आहे आपली मस्त पातळ अशी भाकरी। थोडीशी मी कडक करणार आहे, जेणेकरून अजूनच खायला मजा येईल चटणीसोबत। मस्त गरम गरम मक्याची भाकरी आणि मस्त कढीपत्त्याची चटणी तयार आहे। आपली मस्त कढीपत्त्याची चटणी आणि गरमागरम मक्याची भाकरी। चला तर मग ट्राय करून पाहूया कशी झाली आपली चटणी।
तुम्ही पण अशी चटणी घरी बनवून पहा आणि कशी बनते ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता आस्वाद घेते गरम गरम भाकरी आणि चटणीचा. या जेवायला.